मित्रांनो, यावेळेला समर्स खूप लवकर आलेत, म्हणजे काय गरमी वाढलेली आहे आणि एसी सगळेच घेऊ शकत नाही. आजकाल सगळेजण कूलर्स घेतात. शॉर्ट मध्ये एका मिनिटात सांगणार आहे की जर का तुम्हाला एक कूलर घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घेतला पाहिजे. तो हे बघा, दोन प्रकारचे कूलर असतात, एक तर पर्सनल कूलर आणि दुसरा डेझर्ट कूलर. जर का तुम्ही कोस्टल एरियामध्ये राहत असाल किंवा अशा ठिकाणी राहत असाल जिथं ह्युमिडिटी खूप जास्त आहे, तिथं एअर कूलर्स व्यवस्थित काम करत नाही. पर्सनल कूलर मध्ये तुमची रूम छोटी असेल, थंड करायचे, थोडं बहुत जास्त टेम्परेचर नसेल, 40 डिग्रीच्या वरती नसेल तर पर्सनल कूलर ठीक आहे. पण जास्तीत जास्त वेळ जर का पूर्ण रूम तुम्हाला थंड करायची असेल ना, तर तुम्हाला मोठा कूलर म्हणजे डेझर्ट कूलर लागेल. त्याची कपॅसिटी काय पाहिजे? आता जनरली छोटी रूम असेल तर 20-25 लिटर ठीक आहे, पण जर का तुमची 15 बाय 15 ची वगैरे रूम असेल, त्याच्याहून मोठी असेल तर तुम्हाला 30-35 लिटरचा डेझर्ट कूलर हा लागणारच. अजून एक महत्वाची गोष्ट, खूप जण खूप ऍड्स जे येतात ना आजकाल, सायलेंट एअर कूलर म्हणून येतात की अजिबात आवाज करत नाही. देयर इज नथिंग कॉल्ड एज सायलेंट एअर कूलर. पर्सनल कूलरचा थोडा कमी येतो कारण की त्याची कपॅसिटी सुद्धा कमी असते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न करा की ऑटो फिल घेण्याचा, म्हणजे सरळ पाईप लावा नळाला आणि इट विल ऑटोमॅटिकली रिफिल द टँक. आणि हो, ISI मार्कचे घ्या, थोडे महाग असले तरी ISI मार्कचे घ्या, कारण की एअर कूलर मध्ये एक सगळ्यात मोठा कंप्लेन असतो, शॉक लागतो. पण तुम्ही सांगा तुम्ही कुठला कूलर घेतलाय आणि तुम्हाला जो आवडलाय, कारण की बरीच लोकांना नॉईजचा कंप्लेन करतात. असे सुद्धा लोक असतात की त्या नॉईजमुळे त्यांना झोप लागते. आमचा जसा प्रतीक आहे इथं. मुझे क्यों तोड़ा? तुम्हाला सुद्धा अशी झोप लागते का? एअर कूलरच्या आवाजाने नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये.